नमस्कार. जर्मनमध्ये पजेसिव्ह आर्टिकल आज आपण समजून घेऊया. पजेसिव्ह आर्टिकल समजून घेण्याआधी काही शब्द आपल्याला समजून घ्यावे लागतील. ते आहेत इश, डू, एर, सी, एस, वियर, इयर आणि झी. या शब्दांचा अर्थ काय? इश म्हणजे मी, डू म्हणजे तू, एर म्हणजे तो, झी म्हणजे ती, एस म्हणजे ते, वियर म्हणजे आम्ही किंवा आपण, इयर म्हणजे तुम्ही. जसं आपण डू केलं म्हणजे तू इनफॉर्मल केलं, तसंच इयर हे इनफॉर्मल आहे पण अनेक वचन आहे, प्लुरल आहे. आणि याच्यानंतर येतं झी. हे झी आहे फॉर्मल, प्लुरल आणि सिंग्युलर, अर्थात अनेक वचन एक वचन दोन्ही फॉर्मलसाठी आपण झी वापरतो. तर याचं पजेसिव्ह आर्टिकल कसं होतं? तर इश माइन, du dein, er sein, es sein, sie ihr, wir unser, ihr euer, sie ihr. याचं पटकन एक उदाहरण बघूया. इश mein Buch, du dein Buch, er म्हणजे तो, जाईन बुक त्याचं पुस्तक, एस जाईन बुक. आता एस म्हणजे समजा मूल असेल, त्याला जर्मनमध्ये दास किंड असं म्हणतात, तर त्याचं पुस्तक म्हणून जाईन बुक. आता झी तिचं पुस्तक, इयर बुक, वियर आपलं पुस्तक, ओन्झर बुक तुमचं पुस्तक, ऑयर बुक आणि पुन्हा एकदा तुमचं पुस्तक. फॉर्मलमध्ये झीसाठी इयर बुक. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डांके, च्यूस.